एम. तर हे तीन प्रकार आपल्याला प्रत्येक स्ट्राईक प्राइस मध्ये इथं काय होतील पाहायला भेटतील. आता सर्वांनी लक्ष द्यायचंय. आपण काय केलं होतं की सर करंट मार्केट प्राइसच्या वरची एक स्ट्राईक प्राइस आपण या ठिकाणी काय केली होती, होल्ड केली होती, दॅट इज 25,500. ओके, 25,500 आणि करंट मार्केट प्राइसच्या खाली एक स्ट्राईक प्राइस आपण या ठिकाणी होल्ड केली होती 25,450. ओके, 25,450 या दोन स्ट्राईक प्राइस आपण काय केल्या होत्या, होल्ड ठेवल्या होत्या. ओके, आता सर जर मला पुट ऑप्शन बाय करायचा असेल, जर मला पीई ऑप्शन बाय करायचा असेल, तर माझा इन द मनी कोणता असेल, तर माझा इन द मनी कोणता असेल, तर मित्रांनो जी आपली करंट मार्केट प्राइस असते ना, करंट मार्केट प्राइस लक्षात घ्या, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला एक स्ट्राइक प्राइस सोडता, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला एक स्ट्राइक प्राइस सोडता ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत, ओके, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला एक स्ट्राईक प्राइस सोडता ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत त्या सर्व असतील या ठिकाणी आयटीएम. जर मला बेसिकली पुट ऑप्शन बाय करायचं असेल तर, म्हणजे बेसिकली करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील, सर्वांनी लक्ष द्या, सीएमपीच्या अप साइडला ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस या ठिकाणी माझ्यासाठी काय असतील, बेसिकली माझ्यासाठी असतील या ठिकाणी इन द मनी, जर मी पुट ऑप्शन बाय करणार तर. म्हणजे बेसिकली आपल्याला इथं काय घ्यायचंय की सर 25,550 चा पुट ऑप्शन. ओके, 25,550 चा पुट ऑप्शन याच्या वरती ज्या काही स्ट्राईक प्राइस आहे पुटच्या, मी अजूनही सांगतोय पीई सर्वांनी लिहायला तिथं विसरायचं नाहीये. पुट ऑप्शन म्हणजे 25,550 च्या वरती ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत, 25,550 च्या वरती ज्या काही तुमच्या स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस आपल्यासाठी इन द मनी असतील. म्हणजे बेसिकली इथं सर 25,600 चा पुट ऑप्शन येऊ शकतो का, 100% येऊ शकतो. सर इथं 25,650 चा पुट ऑप्शन येऊ शकतो का, 100% येऊ शकतो. ओके, आता बेसिकली ऍट द मनी काय असणार आहे, ऍट द मनी काय असणार आहे सर, आपण एक दोन स्ट्राईक प्राइस इथं होल्ड ठेवल्यात, एक 25,500 ची आणि 25,450 ची. तर बेसिकली मला सांगा आता व्ह्यू काय आहे आपला, की सर मार्केट या ठिकाणी डाऊन साइडला मुवमेंट देईल. डाऊन साइडला मुवमेंट देईल म्हणजे काय, की सर करंट मार्केट प्राइसच्या खालची, करंट मार्केट प्राइसच्या खालची जी पहिली फर्स्ट या ठिकाणी जी स्ट्राईक प्राइस आहे ती आहे तुमची ऍट द मनी. म्हणजे बेसिकली मी इथं काय करणार, 25,450 चा पुट ऑप्शन या ठिकाणी हा ऑप्शन काय झाला, माझा ऍट द मनीचा झाला. 25,450 चा पुट ऑप्शन हा माझा डाऊन साइडचा ऍट द मनी झाला. आता त्याच्यानंतर आपल्याला आउट ऑफ द मनी काय असणार आहे, आपल्याला आउट ऑफ द मनी कोणते असणार आहेत. ओके, आपल्याला आउट ऑफ द मनी कोणते असणार आहे सर, 25,450 च्या खाली, म्हणजे बेसिकली मी तुम्हाला सांगतो स्ट्राईक प्राइसच्या डाऊन साइडला आपली जी स्ट्राईक प्राइस आहे, सॉरी आपली जी सीएमपी आहे, सॉरी आपली जी सीएमपी आहे, सीएमपीच्या डाऊन साइडला ज्या काही, म्हणजे सीएमपीच्या खालच्या बाजूला पहिली एक स्ट्राईक प्राइस सोडता, पहिली एक स्ट्राईक प्राइस सोडता ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस या ठिकाणी आउट ऑफ द मनी असतील जर मी या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करतोय तर. म्हणजे बेसिकली आपल्याला या ठिकाणी काय सर 25,400 च्या खाली, 25,400 च्या खाली ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व आपल्यासाठी काय असतील, ओटीएम असतील, आउट ऑफ द मनी असतील,
जर या ठिकाणी आपण पुट ऑप्शन बाय करणार असो तर, आणि स्ट्राईक करंट मार्केट प्राइसच्या अप साइडच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व आपल्यासाठी इन द मनी असतील जर आपण पुट ऑप्शन बाय करणार असू तर समजलं सर्वांना. हे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन पुट ऑप्शन असेल तर याच्यामध्ये कोणाला काही अडचण? अजून जाऊ. आता टेबल काढा. ओके चंद्रशेखर सर, तो तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. मला सांगा तुमचे आर्यम कोण आहेत, तुम्ही कोणा थ्रू या ठिकाणी कनेक्ट झालात प्रॉफिट युनिट सोबत? आता मला सांगा सर, फॉर्म भरण्याचा बेसिकली एक व्हिडिओ मी स्वतः टीम कडे दिलाय. टीम काय करते, जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर तो व्हिडिओ त्यांना सेंड करते. तो 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 व्हिडिओ त्यांना काय करते, चांगल्या पद्धतीने तो व्हिडिओ छान या ठिकाणी त्यांना सेंड करते. जर तुम्हाला तो व्हिडिओ जर या ठिकाणी बघून समजत नसेल तर या ठिकाणी तुम्ही बेसिकली विचारू शकता ना, कारण की त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्स मध्ये मी या ठिकाणी समजून सांगितलंय की कशा पद्धतीनं आपण बेसिकली काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. पहिले मशीन दे आणि मग बोल माझ्याशी. किशोर सर तिथे एकच दाखवणार सर, तिथं मार्केट इथं एकच दाखवणार, हे मॅन्युअली सांगतोय. आवाज दिला त्याच्यामध्ये नंतर मग ओके चंद्रशेखर सर, तुमचे जे कोणी आर्यम असतील ना त्यांचं नाव टाका मला. आता बेसिकली काही लोक, काही स्टुडंट म्हणतायत की सर आम्हाला परत एकदा एक्सप्लेन करा. ओके, तर या ठिकाणी काही जणांना आउट ऑफ द मनी समजलं नाही, मी परत एकदा इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतोय. ओके, सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या. ओके, ज्यांना समजलंय त्यांनी परत एकदा त्यांच्यासाठी रिवाइज होईल, काही अडचण नाहीये. आपलेच सगळेजण बांधव आहेत, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे चालायचे ही अपेक्षा. तुम्ही सर्वजण कॉपरेट कराल. फक्त 5 मिनिटाचा वेळ द्या. 5 मिनिटामध्ये मी परत सगळ्यांना एकदा एक्सप्लेन करतो. बऱ्याचशा लोक, कारण की हे जर समजलं नाही तर आपल्याला बेसिकली कितीही स्ट्रॅटेजी शिकलो तरी काही सुद्धा फायदा नाही. ओके, आता जे म्हणतायत ना परत समजलं नाही किंवा एकदा परत बेसिकली एकदा एक्सप्लेन करा, तर त्यांनी काय करा, या ठिकाणी आता लक्षपूर्वक मी जे काय बोलतोय किंवा मी ज्या पद्धतीने सांगतोय ना, बाकी तुमच्या डोक्यातून सगळ्या गोष्टी काय करा, काढून टाका. तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील ते. ओके ओके, या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, बेसिकली काढून द्या. ओके, आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, बाकीच्या गोष्टी काही शिकला असाल ना, तर तुम्हाला समजलं असेल कॉलच्या अपोजिट स्ट्राईक प्राइस पुढच्या आहेत. जसं की गीते बमनराव गीते सरांनी इथं प्रॉपरली ऑब्झर्वेशन केलंय, पण आमचं चालू आहे चॅट बॉक्स मध्ये बेसिकली लक्ष. ओके, तर या ठिकाणी लक्ष द्या. आता सध्या मी या ठिकाणी माझी CMP, माझी करंट मार्केट प्राइस घेतलीये या ठिकाणी 25,476. एक लक्षात घ्या, 25,476 ही आपण कालचीच करंट मार्केट प्राइस बेसिकली काय केली आहे, कालचीच करंट मार्केट प्राइस या ठिकाणी बेसिकली आपण ठेवलेली आहे. आता ही एकतर अपसाइडला जाणार आहे, ओके, किंवा करंट मार्केट प्राइस एक तर डाऊन साईडला येणार आहे. ओके, सिंपल आहे. ओके, अप साईडला जाणार असेल तर मी सीई बाय करणार. सीई साठीच्या स्ट्राईक प्राइस मी तुम्हाला कालच सांगितल्यात कशा ओळखायच्या, किंवा आता पण एक रिव्हायझन दिले. जर डाऊन साईडला जाणार असतील तर मी पुट ऑप्शन बाय करणार. ओके, आता या ठिकाणी सिच्युएशन अशी आहे की मार्केट डाऊन साईडला जाणार आहे आणि मला या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करायचं आहे. मला काय करायचं आहे, पुट ऑप्शन या ठिकाणी बाय करायचं आहे. आता हा पुट ऑप्शन बाय करण्यासाठी सर्वात पहिलं मला चॉईस करावा लागणार आहे स्ट्राईक प्राइस. मला चॉईस करावा लागणार आहे स्ट्राईक प्राइस. तर सर्वात पहिलं मला माहितीये की स्ट्राईक प्राइसचे 3 प्रकार पडतात.
पहिला प्रकार आहे या ठिकाणी इन द मनी ITM, सेकंड प्रकार आहे या ठिकाणी ATM आणि तुमचा थर्ड प्रकार आहे या ठिकाणी OTM. ओके, इन द मनी, ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी. आता बेसिकली आपल्याला काय करायचंय, मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. मग या ठिकाणी आपली इन द मनीची स्ट्राईक प्राइस कोणती असली पाहिजे, इन द मनीची स्ट्राईक प्राइस कोणती असली पाहिजे हे बेसिकली आपल्याला काय करायचंय, चॉईस करायचंय. ओके, आता इन द मनीची स्ट्राईक प्राइस शोधण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला करंट मार्केट प्राइसच्या वरची एक स्ट्राईक प्राइस होल्ड करावं लागेल, दॅट इज 25,500. ओके, 25,500 आपल्याला विचारात घ्यायची नाहीये आणि करंट मार्केट प्राइसच्या खालची एक स्ट्राईक प्राइस आपल्याला होल्ड करावं लागेल, दॅट इज 25,450. 25,450. ओके, या दोन्ही स्ट्राईक प्राइस आपण काय केल्या, होल्ड केल्या. आता सर्वांनी लक्ष द्या, जर मला पुट बाय करायचा असेल आणि मला जर इन द मनीचा पुट ऑप्शन बाय करायचा असेल तर करंट मार्केट प्राइसच्या अपसाइडच्या, करंट मार्केट प्राइसच्या वरच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील, करंट मार्केट प्राइसच्या अपसाइडच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस असतील माझ्या इन द मनी, जर मला पुट ऑप्शन बाय करायचा असेल तर. मग इथं 25,000, ओके, 25,550, 25,550 चा पुट ऑप्शन आणि याच्या वरच्या 25,550 चा पुट ऑप्शन आणि याच्या वरच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस माझ्यासाठी काय असतील, इन द मनी असतील. त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझी वेळ येते आउट ऑफ द ऍट द मनीची. ऍट द मनी काय असेल सर, माझी जी करंट मार्केट प्राइस आहे त्याच्या खालची जी पहिली स्ट्राईक प्राइस असेल, करंट मार्केट प्राइसच्या खालची जी माझी पहिली स्ट्राईक प्राइस असेल ती असेल माझी ऍट द मनी. म्हणजे बेसिकली करंट मार्केट प्राइसच्या जवळची जी पहिली स्ट्राईक प्राइस असेल ती असेल माझी ऍट द मनी. आणि माझी आउट ऑफ द मनी काय असेल, करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला, म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या खालच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत, करंट मार्केट प्राइसच्या खालच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत त्या सर्व स्ट्राईक प्राइस असतील माझ्यासाठी आउट ऑफ द मनी. म्हणजे बेसिकली इथं जर विचार केला तर 25,000 या ठिकाणी 400चा पुट ऑप्शन, 25,400चा पुट ऑप्शन आणि याच्या खालच्या 25,400च्या पुट ऑप्शन आणि याच्या खालच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व असतील माझ्यासाठी आउट ऑफ द मनी. म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील, म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या खालच्या बाजूच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस असतील या ठिकाणी माझ्यासाठी आउट ऑफ द मनी. सो इज इट क्लिअर? आता परत सिंपल वे न. यस महेंद्र सर, एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे. आता बेसिकली काय 25,450 पण येणार ना सर? 25,450 हे ऍट द मनी येणार प्रवीण सर. संदीप सर, तो ऍट द मनी आहे. ओके, इन द मनी साईडचा ऍट द मनी आहे सर तो. ओके, आता तिथं तुम्हाला परत कन्फ्युजन नको, तो कॉल साईडचा ऍट द मनी आहे. जर तुम्ही बेसिकली लेक्चर अटेंड केलं असेल ना तर या ठिकाणी तो कॉल साईडचा ऍट द मनी आहे. हो दीपा मॅम, 25,400च्या खालच्या, ओके, 25,400च्या खालच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील ना त्या सर्व बेसिकली तुमच्या आउट ऑफ द मनी असतील. हा, एटीएम एकच राहतो सर स्वप्नील सर, कुठेही एटीएम एकच राहतो. ओके, नाही सुरू नाही झालं. स्ट्राईक प्राइस आणि एटीएम एकत्रच असतं. विवेक सर, डिपेंड आहे. स्ट्राईक प्राइस ही पूर्णपणे फिक्स असते. स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायची असते आपल्याला करंट मार्केट प्राइस वर आणि तुमचा ऍट द मनीचा ऑप्शन हा एकच असतो. मला सांगा तिथं मल्टिपल असते. ओके, मी तिथं
तिथं मल्टिपल असते. तर मी तुम्हाला नसतं का म्हणलं हे आहेत. आता भाग्यश्री कदम मॅम कॉल मध्ये तो एटीएम नाही का बरं, मग पुट साठी तो एटीएमच बनेल, पण कोणत्या, इन द मनी साईडचा बनेल. आता आता एवढे क्लिअरली सांगून पण तुम्ही स्वतः कन्फ्युजन करून घेत असाल ना, तर याला मी काहीच करू शकत नाही. इथं बघा सर, इन द मनी येतो. सतीश सर, इन द मनी आहे. ओके, 25,500 काय आहे. मनीषा मॅम, ते मी आता मगाशी पण सांगितलंय, कालचं लेक्चर अटेंड केलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली शिकायला भेटलं असेल डिटेल्स मध्ये. मगाशी रिव्हिजन करताना पण सांगितलंय. भूषण जोशी सर, जो चार्ट मी वापरतोय ना त्याच्यावर समजून सांगितलंय. आता मी सगळ्यांना अभिनंदन. आता एवढे जर आपले इथंच जर कन्सेप्ट क्लिअर होत नसतील ना, तर बाकीचे पुढचे कॅल्क्युलेशन्स आपण कसं करणार, इथंच जर कन्सेप्ट क्लिअर होत नसतील तर. ओके, आता हे झालं तुमचं ऍट द मनी, इन द मनी, आउट ऑफ द मनी. आता हे बघा, मी तुम्हाला सिंपल एकच गोष्ट या ठिकाणी सांगतोय, सिंपल एकच गोष्ट सांगतोय, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ओके, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, मला सांगा बरं, तुमच्या समोर अशी सिच्युएशन अवेलेबल असेल का की तुम्हाला सीई पण बाय करावं लागेल आणि पीई पण बाय करायचं आहे एकाच वेळेस? अशी सिच्युएशन मार्केटमध्ये कधी येते का? अशी सिच्युएशन मार्केटमध्ये कधी येते का? मला एक गोष्ट सांगा, एकतर तुम्हाला कॉल बाय करायचा आहे किंवा एकतर तुम्हाला पुट बाय करायचा आहे. मग का कन्फ्युजन करून घेताय? जर मला कॉल बाय करायचा असेल तर बेसिकली मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करणार. जर मला पुट बाय करायचा असेल तर ज्या पद्धतीने मी पीच्या स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायचं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करणार. का मला सांगा, असं येणार आहे का की मार्केट तुमचं दोन्ही साईडला लगेच तुम्हाला मुवमेंट देणार आहे? म्हणजे एका वेळेस एकाच साईडला मुवमेंट देणार आहे ना. ओके, एकाच साईडला मुवमेंट देणार आहे ना मार्केट. एक तर डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे किंवा बेसिकली अप साईडला मुवमेंट देणार आहे. इन केस हेजिंग, सर तिथं तुम्हाला हेजिंग मध्ये समजून सांगितलं जाईल, डोंट वरी, त्याच्यासाठी मी बसलेलो. आधी ऍट द मनी, इन द मनी काय आहे ना ते हे क्लिअर करून घ्या. हेजिंगच्या स्ट्रॅटर्जी, अपसाईड वगैरे ते सगळं सांगायला आम्ही आहोत, टीम आहे, आम्ही त्याच्यासाठीच बसलो. ओके, आता याच्यानंतर मी तुम्हाला बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, एक गोष्ट लक्षात, आता बघूया की तुमची कन्सेप्ट कितपर्यंत क्लिअर झाली आहे. आता सध्याच्या सिच्युएशनला आपली सीएमपी आहे 25,355. 25,355. आता जे लोक प्रॉपरली शिकायला आले ना, नॉलेज गेन करायला ना, त्यांचा वेळ मला इथं काय करायचा नाहीये, वेस्ट करायचा नाहीये. जे वेळात वेळ काढून बेसिकली काय करताय, सेशन्स अटेंड करताय, तर मला परफेक्ट त्यांना या ठिकाणी, ज्यांना कन्फ्युजन करून घ्यायचंय, ज्यांना वाटतंय ना की आम्ही थोडेसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहोत, बिंदासपणे घ्या. मी सिंपल इझी वेनं सांगितलंय. ओके, ओके, आता बेसिकली सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, आता इथं काय की मार्केट या ठिकाणी कॉल साईडला जाणार आहे. मार्केट काय जाणार आहे, कॉल साईडला जाणार आहे, असं आपण गृहीत धरू. आता मार्केट कॉल साईडला का जाणार आहे? मार्केट सपोर्ट लेवल जवळ आहे, मार्केटला इथं सपोर्ट आहे आणि मार्केट इथून काय होणार आहे, कॉल साईडला या ठिकाणी मार्केट मुवमेंट देणार आहे. मार्केट काय करणार आहे, कॉल साईडला बेसिकली मुवमेंट देणार आहे. आता मला एक गोष्ट सांगा, कॉल साईडला म्हणजे आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, सीई ऑप्शन या ठिकाणी बाय करायचं आहे. सीई ऑप्शन आपल्याला बाय करायचं आहे. सर्वात पहिलं माझं सीई ऑप्शन बाय करण्यासाठी काम काय असेल? सर्वात पहिलं माझं काम असेल की सर मला स्ट्राईक प्राइस चॉईस करायची. मला काय करायची आहे, स्ट्राईक प्राइस चॉईस करायची. ओके, तर पहिली स्ट्राईक प्राइस कोणती असेल? पहिली स्ट्राईक प्राइस असेल माझी इन द मनीची. त्याच्यानंतर असेल माझी ऍट द मनीची
आणि त्याच्यानंतर असेल या ठिकाणी माझी आउट ऑफ द मनीची. ओके, आता बेसिकली ही प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. ही प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या स्पॉट प्राइस घ्यायच्यात, त्याच्यावर स्वतःच सिच्युएशन्स क्रिएट करायचे आणि स्वतःच स्ट्राईक प्राइस निवडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर एक एक स्ट्राईक प्राइस तुम्हाला येते का बघू. सांगा बरं, इन द मनी काय असणार आहे या सध्याच्या करंट मार्केट प्राइस नुसार. जर मला कॉल बाय करायचा आहे, इन द मनी काय असणार आहे? इन द मनी काय असणार आहे मला सांगा. सध्या मार्केट 25,355 आहे. 25,355 आहे. तरी सुद्धा भरपूर लोक चुकतायत. भरपूर जणांचं उत्तर बरोबर आहे. बऱ्यापैकी सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके, आता सिम्पली मी तुम्हाला काय सांगितलंय, काय शिकवलंय, आपली प्रोसेस की महेश सर करंट मार्केट प्राइसच्या खालची एक स्ट्राईक प्राइस आपल्याला होल्ड करायची. 25,350 आपण या ठिकाणी होल्ड केली. त्याच्यानंतर करंट मार्केट प्राइसच्या वरची एक स्ट्राईक प्राइस होल्ड करायची. 25,400 आपण होल्ड केली. या दोन आपण होल्ड केल्या. ओके, हे तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस शिवाय पॉसिबल नाहीये. अजूनही सांगतोय, करंट मार्केट प्राइस बघितलं की तिन्हीच्या तिन्ही स्ट्राईक प्राइस आपल्याला बघता आल्या पाहिजेत. ओके, तर एक गोष्ट समजली. इन द मनी म्हणजे काय? बेसिकली कॉल साईडला जर इन द मनी मला बाय करायचं असेल तर सीएमपीच्या डाऊन साईडला ज्या काही या ठिकाणी काय असतील, सीएमपीच्या डाऊन साईडला ज्या काही या ठिकाणी स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व असतील माझ्या इन द मनी. म्हणजे इथं ज्यांनी उत्तर दिलं होतं सर 25,300च्या खालचे, 25,300च्या डाऊन साईडचे जे काही कॉल ऑप्शन असतील, 25,300च्या खालचे जे काही ऑप्शन असतील ते सगळे त्या सर्व स्ट्राईक प्राइस इन द मनी असतील. ऍट द मनी काय असेल सांगा बरं. ऍट द मनी काय असेल आता? ऍट द मनी मार्केट कोणत्या साईडला जाणार आहे? मार्केट जाणार आहे अप साईडला. म्हणजे सर करंट मार्केट प्राइसच्या वरची जी पहिली स्ट्राईक प्राइस आहे, करंट मार्केट प्राइसच्या वरची जी पहिली स्ट्राईक प्राइस आहे दॅट इज ऍट द मनी. म्हणजे बेसिकली 25,400चा जो तुमचा सीई ऑप्शन आहे तो झाला तुमचा ऍट द मनी. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बेसिकली या ठिकाणी आउट ऑफ द मनी कोणता असणार आहे? सांगा बरं मला. सर 25,450च्या वरच्या म्हणजे 25,400 अबो 25,450 याच्या वरती ज्या काय स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व असतील आउट ऑफ द मनी. जर मला कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर पूर्णपणे याच्या उलटे कोणाचं या ठिकाणी बेसिकली पुटचं. आता आपण असं पकडूया की मार्केट आता डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे. ओके, मार्केट आता काय करणार आहे? डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे. म्हणजे बेसिकली मला ऑप्शन बाय करायचा आहे पीई. तर या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे. ओके, आता मी सिंपल वेनं काय केलं सर, मगाच्या सारखी म्हणजे बेसिकली मगा ज्या पद्धतीने सांगितलं कॉल मध्ये, तर एक स्ट्राईक प्राइस वरची आणि एक स्ट्राईक प्राइस खालची होल्ड ठेवली. आता सांगा, जर मला पुट ऑप्शन बाय करायचा असेल तर माझा इन द मनी काय असेल? पुट ऑप्शन जर मला बाय करायचं असेल तर इन द मनी काय असेल? सर माझा इन द मनी असेल या ठिकाणी करंट मार्केट प्राइसच्या अप साईडच्या, करंट मार्केट प्राइसच्या वरच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत त्या सर्व असतील माझ्या इन द मनी. म्हणजे बेसिकली या ठिकाणी 25,450 पासूनच्या वरचे जे काही पुट ऑप्शन आहेत, 25,000
450च्या पासूनच्या वरचे जे काही पुट ऑप्शन आहेत ते सर्व असतील माझे या ठिकाणी इन द मनी. त्याच्यानंतर माझा ऍट द मनी काय असणार आहे? आता मला सांगा मार्केट कोणत्या बाजूला येणार आहे? मार्केट कोणत्या बाजूला येणार आहे? मार्केट येणार आहे डाऊन साईडला. मार्केट येणार आहे डाऊन साईडला. मार्केट येणार आहे डाऊन साईडला. म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या खालची जी पहिली स्ट्राईक प्राइस आहे, करंट मार्केट प्राइसच्या खालची जी पहिली स्ट्राईक प्राइस आहे ती असणार आहे माझी ऍट द मनी. म्हणजे 25,350 चा या ठिकाणी पुट ऑप्शन हा झाला माझा ऍट द मनीचा. आणि सिंपल आहे. आउट ऑफ द मनी म्हणजे काय? आउट ऑफ द मनी म्हणजे काय की सर करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडच्या, करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडच्या ज्या काही या ठिकाणी बेसिकली स्ट्राईक प्राइस आहेत त्या सर्व असतील माझ्या आउट ऑफ द मनी. म्हणजे बेसिकली 25,300 चा जो काही पुट ऑप्शन असेल याच्यापेक्षा डाऊन साईडच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व असतील माझ्या आउट ऑफ द मनी. आता बेसिकली या स्ट्राईक प्राइस सिलेक्शनची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही स्वतःलाच या ठिकाणी बेसिकली बसायचंय. ओके, स्वतःच बसायचंय वही आणि पेन घेऊन. काय करायचंय? वही आणि पेन घेऊन बसायचंय. अडचण काही आली या सेशनची तुम्ही रेकॉर्डिंग पण या ठिकाणी काय करू शकता? बघू शकता. या सेशनची रेकॉर्डिंग बघून तुम्ही काय करू शकता? तुमची अडचण रिसॉल्व्ह करू शकता. सो बेसिकली माझं एकच सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपल्याला फक्त काय करायचंय? आपल्या मनानं सीएमपी ठरवायच्या. तुम्ही असं तुमच्या मनानं काही पण ठरवा की आता मार्केटची प्राइस 24,772 चालू आहे. मार्केट कॉल साईडला जाणार असेल तर माझ्या 3 स्ट्राईक प्राइस आयटीएम, एटीएम आणि ओटीएम. मार्केट पुट साईडला जाणार असेल तर आयटीएम, आयटीएम, एटीएम आणि ओटीएम या 3 स्ट्राईक प्राइस. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय? तुम्ही स्वतःच काय करायचंय? बेसिकली स्वतःच या ठिकाणी स्ट्राईक प्राइस, स्वतः करंट मार्केट प्राइस जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं या ठिकाणी तुम्हाला तेवढी कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होईल. आता जे म्हणतायत ना की सर फक्त कन्सेप्ट क्लिअर झालीये, जे म्हणतायत ना की कन्सेप्ट क्लिअर झालीये सर, आम्हाला समजलंय, तर आपल्या सर्वांना मी एक या ठिकाणी गोष्ट सांगू इच्छितो की कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ज्या वेळेस आपण प्रॅक्टिकली थोडस त्याचा विचार करू ना किंवा प्रॅक्टिकली थोडस बघू ना, त्यावेळेस आपल्याला आणखी सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे प्रॅक्टिकली पण क्लिअर होतं. म्हणजे आपल्याला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट एखादा एक्सपेरिमेंट करायचा कसा हे समजल्यानंतरच आपण त्याचं प्रयोगशाळेमध्ये जाऊन काय करतो किंवा लॅब मध्ये जाऊन काय करतो. म्हणजे पुस्तकं ते वाचतो ना, ग्रीन कागद, लिटमस कागद विनेगर मध्ये बुडवा, हे पुस्तकामध्येच सांगितलेलं असते. त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिसनच या ठिकाणी या गोष्टी काय होतील? परफेक्ट होतील. ओके, आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की सर आम्ही ऑप्शन बाईंग करत असताना, ओके, आम्ही ऑप्शन्स या ठिकाणी बाईंग करत असताना आम्ही ऑप्शन या ठिकाणी बाय करतो. आपण या ठिकाणी ऑप्शन काय करतो? बाईंग करतो. ओके, ऑप्शन बाईंग करत असताना विच स्ट्राईक प्राइस इज बेस्ट, आम्ही कोणती स्ट्राईक प्राइस या ठिकाणी बेसिकली काय करायचंय? चॉईस करायची. कोणती स्ट्राईक प्राइस या ठिकाणी चॉईस करायची? तर सर्वात पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे आपल्याला इन द मनीला. सर्वात पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे आपल्याला इन द मनीला. आता इन द मनीचा जो प्रीमियम असतो ना, तो तुमच्या आउट ऑफ द मनी, तुमच्या ऍट द मनी, ओके, तुमच्या ऍट द मनी एटीएम आणि ओटीएम यांच्यापेक्षा महाग असेल. ओके, मी तुम्हाला सांगतो इन द मनीचा जो प्रीमियम असतो तो तुमच्या एटीएम आणि ओटीएम पेक्षा महाग असेल. याचं कारण काय? ओके, याचं कारण काय? तसं सर्वात पहिलं कारण की इन द मनीला
इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्रेझेंट असते जी आपण कॅल्क्युलेट केली आहे स्ट्राईक प्राइस मायनस करंट मार्केट प्राइस ना. ओके, त्याच्यानंतर इन द मनी कडे टाइम व्हॅल्यू काय असते, खूप कमी असते. म्हणजे बेसिकली टाइम डिके होण्याचं प्रमाण इन द मनी मध्ये काय असतं, कमी असतं. आणि त्याच्यानंतर बेसिकली मोस्ट इम्पॉर्टंट की मुवमेंट, आपल्याला जी मुवमेंट जी असते ना, मुवमेंट ती तुमच्या इन द मनी मध्ये जास्त होते. म्हणजे बेसिकली जर या ठिकाणी निफ्टीची 10 पॉईंटची मुवमेंट झाली तर ऍटलिस्ट 6 पॉईंटची मुवमेंट तुमच्या इन द मनी मध्ये होते. म्हणजे बेसिकली मी तुम्हाला एक सांगतोय, जर आपण कॉल बाय केला, ओके, जर आपण निफ्टीचा कॉल बाय केला आणि निफ्टीने 10 पॉईंटची मुवमेंट अप साईडला दिली म्हणजे निफ्टीच्या इंडेक्सनं, तर तुमचा इन द मनीचा जो प्रीमियम असेल तो कमीत कमी 6 पॉईंटनं मूव्ह होईल. तुमचा ऍट द मनीचा जो असतो तो कमीत कमी या ठिकाणी 5 पॉईंट मूव्ह होईल आणि तुमचा आउट ऑफ द मनीचा जो असतो तो कमीत कमी 4 पॉईंट मूव्ह होईल. म्हणजे बेसिकली अशा पद्धतीची मुवमेंट आपल्याला या इन द मनी मध्ये सर्वात जास्त पाहायला भेटते. आणि टाइम डिके या ठिकाणी कमी होतो. म्हणून ऑप्शन जर आपण बाईंग करत असतो तर आपला पहिला प्रिफरन्स या ठिकाणी इन द मनीला असला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपला सेकंड प्रिफरन्स असला पाहिजे ऍट द मनीला. ओके, ऍट द मनीच का, ऍट द मनीला सेकंड प्रिफरन्स देण्याचं पहिलं कारण की याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू अजिबात नसते. ओके, याच्याकडे जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू असते फक्त आणि फक्त टाइम व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू असते, टाइम व्हॅल्यू. ओके, टाइम व्हॅल्यू असते तरी सुद्धा हा जो ऍट द मनी आहे तो बॅलन्स असतो. तो काय असतो, बॅलन्स्ड असतो. बॅलन्स्ड म्हणजे ज्या पद्धतीनं आपलं मार्केट मुवमेंट देईल, म्हणजे रिस्क आणि रिवॉर्डच्या याच्यामध्ये हा ऍट द मनी बॅलन्स असतो. मार्केट जर अप साईडला गेलं तुमचा ऍट द मनी तेवढाच अप साईडला जाईल. मार्केट जर डाऊन साईडला गेलं तर तुमचा या ठिकाणी डाऊन साईडला येईल. आणि याची मुवमेंट जर या ठिकाणी बघायची म्हटलं तर इन द मनी पेक्षा कमी मुवमेंट आपल्याला ऍट द मनी मध्ये भेटते. त्याच्यानंतर आपला थर्ड प्रिफरन्स या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी आउट ऑफ द मनीला. ऑप्शन बाईंग करत असताना आपला थर्ड प्रिफरन्स असणार आहे आउट ऑफ द मनीला. इथं सुद्धा इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते, फक्त आणि फक्त टाइम व्हॅल्यू असते. आणि सर्वात जास्त तुमचा टाइम डिके होण्याचं काम, सर्वात जास्त तुमच्या ऑप्शनचं टाइम डिके होण्याचं काम हे आउट ऑफ द मनी मध्ये होतच. तर या ठिकाणी आपल्याला मुवमेंट सुद्धा एकदम स्लो असते. आउट ऑफ द मनी मध्ये मुवमेंट सुद्धा एकदम स्लो असते. आता जर कॅपिटलचा विषय केला, मार्जिनचा जर विषय केला तर इन द मनीला सर्वात जास्त कॅपिटल लागतं, त्याच्यानंतर कॅपिटल लागतं ऍट द मनी बाय करायला आणि तिन्ही मध्ये सर्वात कमी कॅपिटल लागतं तुमचा आउट ऑफ द मनी बाय करायला. मुवमेंटचा जर विचार केला, ऍट द मनी इन द मनी मध्ये आपल्याला सर्वात जास्त मुवमेंट भेटते, ऍट द मनी मध्ये त्याच्यापेक्षा कमी भेटते आणि आउट ऑफ द मनी मध्ये ऍट द मनी पेक्षा कमी भेटते. याचं कारण असं की इन द मनीला इंट्रेन्सिक व्हॅल्यू टाइम डिकेचा जर विचार केला तर सर्वात कमी टाइम डिके हा इन द मनी मध्ये होतो, त्याच्यानंतर या ठिकाणी ऍट द मनी मध्ये होतो आणि सर्वात जास्त टाइम डिके हा आउट ऑफ द मनी मध्ये होतो. इन द मनी मध्ये कमी होण्याचं कारण हेच की इन द मनी मध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू असल्यामुळे टाइम व्हॅल्यू ऑप्शन प्रीमियमची खूप कमी असते. म्हणून त्या ठिकाणी काय होतो, टाइम डिके या ठिकाणी कमी होतो. तर अशा पद्धतीनं जर आपण ऑप्शन बाय करत असू, आपला पहिला प्रिफरन्स इन द मनीला द्यायचा आहे आणि तुमचा सेकंड प्रिफरन्स ऍट द मनीला द्यायचा आहे. आणि एक्सपायरीच्या सेकंड डेला, थर्ड डेला जर पॉसिबल असेल तरच या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ द मनी बाय करायचा आहे. ओके, एक्सपायरीच्या सेकंड टू थर्ड डेला. तर आजसाठी एवढंच. आय होप तुम्हाला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, ओके, तुम्हाला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, स्ट्राईक प्राइस सिलेक्ट कशा करायच्या आणि कोणती स्ट्राईक प्राइस ऑप्शन बाईंग साठी बेस्ट आहे या गोष्टी तुम्हाला इथं समजल्या जातील. सर आयटीएम मधील कोणत्या कोणत्या क्रमाची स्ट्राईक प्राइस घेतली पाहिजे सर? सर 1 नंबर पासून ते 10 नंबर पर्यंत कोणतीही घ्या. जसं तुम्ही इन द मनी मध्ये डीप जाल ना तसं तसं तुम्हाला कॅपिटल जास्त, ओके, तसं तसं तुम्हाला या ठिकाणी काय होईल, कॅपिटल जास्त लागेल.
हा मग ते हा मी तुम्हाला प्रिफरन्स दिलाय, हा मी तुम्हाला या ठिकाणी काय केलाय, प्रिफरन्स दिलाय. आता ज्यांच्याकडे जास्त कॅपिटल आहे त्यांनी डीप इन द मनी उचलला तरी सुद्धा चालेल. जेवढा जास्त इन द मनी घ्याल तेवढी जास्त मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. जेवढा जास्त आउट ऑफ द मनी घ्याल तेवढं कॅपिटल कमी लागेल आणि तुम्हाला मुवमेंट पण भेटणार नाही. सो बेसिकली अशा पद्धतीनं हे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन होतं. आय होप सर्वांचे डाऊट्स या ठिकाणी क्लिअर झाले असतील आणि कोणाला बेसिकली काही सुद्धा या ठिकाणी काय नसेल, अडचण नसेल. तर सर्वांना समजलंय? हा मिलिंद सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटेल, कारण की तुम्ही जो प्रश्न विचारताय मागातपासून ती थिक प्राइस असते सर, थिक प्राइस असते ती थिक प्राइस एकदा एक्सप्लेन केली की तुम्हाला समजून येईल की दोन ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस मध्ये किंवा एका स्टॉकच्या स्ट्राईक प्राइस मध्ये किती पॉइंटचा डिफरन्स असतो. सो आय होप सर्वांना या गोष्टी समजल्या असतील. डीप आयटीएम केला तर मी तुम्हाला काय सांगितलंय, आयटीएम कशाच्या वरती आहे, आयटीएम कशाच्या वरती आहे सर? किशोर सर, डीप आयटीएम प्रॉफिट तेवढी मुवमेंट तुम्हाला आता मी तुम्हाला तुम्ही सध्या एक लक्ष द्या, फक्त आयटीएम बाय करायचा आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. ओके, फक्त आयटीएम. डीप आयटीएम हे बाकीचं आपण हळूहळू बघूया. फक्त आपल्याला बाईंग करत असताना पहिला प्रिफरन्स इन द मनीला, सेकंड ऍट द मनीला आणि थर्ड आउट ऑफ द मनीला असा द्यायचा आहे, हे शिकू. चला, समजलं सर्वांना सर्व गोष्टी या ठिकाणी? सर्वांना सर्व गोष्टी समजल्या? कोणाला काही या ठिकाणी अडचण